गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज रात्री 3 वाजता आलेलो आहे आपण मनीषच्या लग्नावरतून, नाही का. आणि गाईज आता आपल्याला जायचंय गोडाऊनला, आणि गोडाऊनवरतून मग आज खूप ठिकाणी फिरणार आहे आपण, तुम्हाला बघायलाच भेटेल आज. तर चला गाईज आता निघू. पाणी वगैरे पण भरून झालेलं आहे, लेट उठलेलं आहे तुमचं खूप. गाईज तर आता आपण निघालेलो आहे आणि आता आपल्याला जायचंय मुकणे डॅम कडे. म्हणजे मुकणे डॅम जो आहे त्या मुकणे डॅमला लागून एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे CTR कंपनी. त्या कंपनी आपल्याला त्या कंपनीमध्ये आपल्याला काहीच फायर एक्सटिंग्विशरचा मेंटेनन्स आणि प्लस त्याच्यात आत्ता त्यांना कॉल केल्यानंतर काहीच मला कळालं का तिथे एक छोटीशी ट्रेनिंग पण घ्यायची, एक 15-20 मिनिटाची. म्हणजे 15-20 मिनिटं म्हणजे समजून घ्या मिनिमम काहीच आपल्याला तिथं आता चेकिंगसाठी 1 तास आणि ट्रेनिंगसाठी पण 1 तास प्रॉपरली जाणार असं आय थिंक मला वाटतं, नाही का. आणि जाईलच तो. सो गाईस तर जस्ट नाव आपण आलेलो आता CTR कंपनीमध्ये, आणि आता आपल्याला इथं फायर एक्सटिंग्विशर चेक करायचे आहे आणि त्याच्यात ट्रेनिंग पण आहे. बघा हे डॅम कसं खतरनाक आहे डॅम. कंपनी मोठी CTR कंपनी, खतरनाक व्ह्यू आहे का नाही. आणि आपण करतो इथं फायर एक्सटिंग्विशर चेकिंग आणि मेंटेनन्स. बघा गाईस मासे पण आहे याच्यात. एक एक करो. सो गाईस तर CTRचं काम झालेलं आहे आपलं, ट्रेनिंग वगैरे पण झाली. आणि त्याच्यात तुम्ही बघितलं असेल तर एकाला मी पहिलेच सांगितलं होतं का बाबा असं नाही, अशा ठिकाणी होज पाईपला पकडायचं आणि त्यानंतर ऑपरेट करायचं. गडीने होज पाईपला पकडलं माग आणि ऑपरेट केला, तो होज पाईप लागला वरती उडायला, नाही का. काही खरं नाही. तर काही आता आपण निघालोय इकडून ऑलरेडी, आणि आता आपल्याला जायचंय. आपली जी वेल्डिंग मशीन आहे ती झालेली खराब, ती बनवायला टाकून देऊन त्याच्यात मग जाऊ आपण ज्योती स्ट्रक्चरला आणि मग नाशिक ऑक्सिजनला, आणि मग शेवटला अजून एक ट्रेनिंग आहे आपल्याला अंबडमध्ये. बट आता अंबडला मशीन जी आहे ती टाकून मग सातपूरला. बसंतीमध्ये एवढे सिलेंडर, हे बघा मोकार सिलेंडर झाले. आणि आता आपण आलेले परत अंबडला. बायमर मध्ये आपल्याला इथं आहे फायर अँड सेफ्टीची ट्रेनिंग. तर चला गाईज परत ट्रेनिंग देऊ आता आपण. दणका नाद विषय एकदम 1 नंबर तुमच्या भावाचा. कोण कोण येते तेच म्हणतो. हवा किती अभी वो नहीं आ रहे. हवा कुठे पहिले बघा. हवाच नाहीये. तुटलं का पुढे नोजलला पकडा. एक पाय मागे पाहिजे, एक पाय पुढे पाहिजे. या अजून कोण आहे. कोण कोण आहे अजून या. आता हे धूर उलटा जातोय. पेटवा परत. इकडे या साईडला या. या साईडला या साईडला. कोण घ्या कपिल चाल रे. या लेडीज मध्ये कोण आहे. लेडीजला बोलव ना. इकडनं घे तिकडनं. चला पटापट कोण कोण आहे. सो गाईस तर जस्ट नाव आत्ताशी तुमचं भाऊ आलेलं आहे घरी, आणि आज आपली जी मोठी बसंती आहे डायरेक्ट घरी घेऊन आलेलो आहे. कारण गोडाऊनला गेलो, जे काही फायर एक्सटिंग्विशर होते सगळे उतरावले, आणि त्यानंतर गाईज परत जे बाकीचे जे फायर एक्सटिंग्विशर होते ते सुद्धा आपण लोड केले परत. हे गाणी कुठून चालू झाले गाईज. अचानक भयानक गाणी बिणी चालू व्हायला लागले. आता काही खरं नाही. धन्य झालेलं आहे आपलं पण. इथं आपलेच पहिल्यापासून गाणे वाजलेले आहे. गोडाऊनला गेलो, सगळं मटेरियल उतरवलं गाईज, आणि त्यानंतर अजून फायर एक्सटिंग्विशर लोड केले. हे बघा एवढे सारे फायर एक्सटिंग्विशर लोड केलेले आहे. हे घेऊन जायचे उद्या सकाळी आपल्याला. कुठे घेऊन जायचं गाईज उद्या सकाळी सांगायला.
चला आता घरात जातो फ्रेश. सो गाईज तर जस्ट नावात तशी जेवण झालेलं आहे आणि आता आलेलो आपण आपल्या बसंतीमयी बसण्यासाठी. ॲक्च्युली बसंतीमयी बसायचा विषय असा आहे का गाईज आता जेवण पण झालं आहे, झोपायचं पण आहे थोड्या वेळाने. बट त्याच्या अगोदर मला करायची आता एडिटिंग आणि तुमच्यासाठी टाकायची व्हिडिओ. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. जय महाकाल.